असेल, कारण की मला आवडला आणि माझ्या मुलीला पण आवडला. ती सध्या लहान आहे, पण ती म्हणत होती मम्मी मला पण शिवून देशील असा ब्लाऊज म्हणून, कारण की मुलींजवळ पाहिजे, शाळेत प्रोग्राम वगैरे होतात, त्यामुळे ती म्हणत होती. बघू तर कसं होते ते. छान. हे मेरे को तो अच्छा लग रहा है, मेरे को तो अच्छा लग रहा है, मैं भी अपने लिए सिलूँगी ये ड्रेस। ये थोड़ा मेरे को ढीला हो रहा है, मेरे को हिंदी नहीं आती पर हिंदी बोलने की प्रैक्टिस कर रही हूँ। मस्त लग रहा है, मस्त लग रहा है, मस्त लग रहा है। चलो, माझी वेळ होत आहे, 11:15 वाजले. मी जाते आता आपल्या बुटीकमध्ये, काम पर पाहावं लागेल नाही का. काय मंडळी कशा सर्व मजेतच राहा, मजेतच राहा. आणि मी घालले आज पंजाबी ड्रेस. पंजाबी ड्रेस म्हणा की धोती कुर्ता म्हणला तरी चालते. हा आहे धोती पटियाला ड्रेस आहे. खालच्या आणि वरच्या शॉर्ट कुर्ती आहे. खूप शॉर्ट नाही पण साधारण ठीक आहे. आणि त्याला मी गळ्याला टाकली पानगळा आणि हाताला अशी लेस लावून टाकली आहे ही. आणि खाली पण ही लेस आली, कारण की दोन्ही एकसारखाच कपडा असल्यामुळे तेवढा लुक नाही आला असता. थोडीशी लेस आपण लावलो तर छान लुक येते आणि दिसायला पण छान, त्यामुळे तेवढा लुक नाही आला असता. थोडीशी लेस आपण लावलो तर छान लुक येते आणि दिसायला पण छान दिसते असं. आणि मागेऊन आहे हा डीप आधी शिवत होतो, दिसते का तुम्हाला? साधारण डीप गळा, खूप डीप गळा नाही आहे. आधी मी शिवत होतो पण तेवढं काही फारसं जमत नव्हतं मला. पण मी आता 6 महिन्याच्या आधी रॉबिन फॅशन डिझायनरच्या बेसिक लेवलचा कोर्स केलेली आहे, त्यामुळे मला बहुत काही शिकायला मिळालं आहे. खूप काही शिकवली मी त्याच्यामध्ये. खूप सरांनी छान छान पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने शिकवले आहे त्यांनी, त्यामुळे माझी बुटीक पण खूप छान चालते. माझी बुटीक पण खूप. आणि मी आता ॲडव्हान्स लेवलचा कोर्स जॉईन करणार आहोत सरांचा. रॉबिन फॅशन डिझायनरच्या ॲडव्हान्स लेवलचा कोर्स जॉईन करणार आहे मी, कारण की ॲडव्हान्समध्ये ते खूप काही शिकवतात असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मी ॲडव्हान्सचा आता कोर्स जॉईन करणार आहे. आता अवघ्या 2-3 दिवसामध्ये चालू होणार आहे. आणि मला पण खूप काही करायचं आहे आपल्या जीवनामध्ये, कारण की मी मागे बेसिक कोर्स केला रॉबिन फॅशन डिझायनरचा. तेव्हापासून माझी बुटीक इतकी चालत आहे ना, खूप छान चालत आहे. कस्टमर छान येतात आणि प्रतिसाद कस्टमरांचा पण छान मिळतो. आणि ते सर तसे शिकवतात, हे खूप छान छोट्या छोट्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने शिकवतात आणि छान शिकवतात. त्यामुळे मला आता वाटते की आपण बेसिक तर झालं, पण ॲडव्हान्स पण शिकता आलं पाहिजे. बेसिक म्हटलं तरी ते शिकवतात, पण आपण बुटीक लेवलच्याच शिकवतात. त्याच्यामध्ये सर्व धोती सलवार आहे, प्रिन्सेस, कटोरी ब्लाऊज, खूप काही 4-5 प्रकारचे ब्लाऊज शिकवला त्यांनी. पॅन्ट शिकवला, प्लाझो, सर्क्युलर प्लाझो, सिंपल प्लाझो, पॅन्टला जेप कसं लावायचं, असं खूप काही साऱ्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहे सरांनी. त्यामुळे मी आता बेसिक झाला तर मी आता ॲडव्हान्स करण्याची तयारीमध्ये आहे. तुम्हाला पण अगर करायचं असेल तर 2 दिवस आता अवघ्या 2-3 दिवसामध्ये सरांचा कोर्स सुरू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये वर्कशॉप पण खूप सारे छान छान आहेत सरांच्या याच्या ॲपवर जाऊन भेट द्या. तुम्हाला जे बी शिकायचं ते शिकू शकता. छान अशी माहिती देतात आणि सुंदर शिकवतात. आपल्या अगदी 1-2 व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला एकदम आपल्या याच्यामध्ये थोडंफारही जर आपल्याला नॉलेज असलं तर आपण त्यांच्या वर्कशॉपमधून भरपूर काही शिकू शकतो. छान असं आहे. आणि कोणासाठी पण कपडे तयार करू शकतो असे सर शिकवतात. मला तर त्यांची शिकवण्याची पद्धत खूप आवडली, तुम्हाला पण आवडेल. आता माझी तयारी आहे ॲडव्हान्स लेवलचा कोर्स करण्याची. तर बघते मी कसं काय होते, तर बघते नाही मी करतेच, कारण की आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. आपल्याला 2 पैसे हवे आहेत आणि आपण खालीपिढी बसूनही का करणार आहोत. त्यामुळे आपण जर शिवलो तर आपल्याला आपला दिवस पण निघतो आणि आपण काम केल्यामुळे आपली थोडीशी इमेज पण वाढते आणि आपल्याला पण छान होतो.
आहे की नाही. त्यामुळे चला तर मग धन्यवाद. मी हा घालून दाखवली पंजाबी ड्रेस, कारण की तिनं माझ्याच मेजरमेंटचा शिवलेला, हलकासा ढिला आहे तो, पण माझ्याच मेजरमेंटचा आहे. त्यामुळे म्हटलं चला दाखवते. कटिंग तर दाखवली नाही, पण शिवून झाल्यानंतर मला इच्छा झाली दाखवायची. आणि मी आज कपड्यामधून एक शिवलेस ब्लाऊज पण शिवला आहे. थोडंसं साईड कटिंग वगैरे उरली होती, तर मी तुम्हाला आणून दाखवते. हा बघा, हा आहे शिवलेस ब्लाऊज. मागे हुकचा आहे, याच्यामध्ये हुक लावून घालायचं आहेत. डीप गळा आहे आणि असे लटकन लावली आहे. मागे येऊन पानगळा आहे, समोरून मधातून जॉईंट आला, कारण की उरलेल्या कपड्यातून काढलेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्याला अजून तुरपाई वगैरे व्हायची आहे. छान तर दिसत असेल, कारण की मला आवडला आणि माझ्या मुलीला पण आवडला. ती सध्या लहान आहे, पण ती म्हणत होती मम्मी मला पण शिवून देशील असा ब्लाऊज म्हणून, कारण की मुलींजवळ पाहिजे, शाळेत प्रोग्राम वगैरे होतात. त्यामुळे ती म्हणत होती बघू तर कसं होते ते. छान. हे मेरे को तो अच्छा लग रहा है, मेरे को तो अच्छा लग रहा है, मैं भी अपने लिए सिलूँगी ये ड्रेस. ये थोड़ा मेरे को ढीला हो रहा है, मेरे को हिंदी नहीं आती, पर हिंदी बोलने की प्रैक्टिस कर रही हूँ. मस्त लग रहा है, मस्त लग रहा है, मस्त लग रहा है. चलो, माझी वेळ होत आहे, 11:15 वाजले. मी जाते आता आपल्या बुटीकमध्ये, काम पर पाहावं लागेल नाही का. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.